आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी 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 डोक्यात गेली ही गौरी. चांगली गेली होती पुन्हा टपकली. तर सगळं छान सुरळीत चालू होतं. ही येणार आणि पुन्हा माझे प्लॅन बिघडवणार. मला ते होऊ द्यायचं नाहीये. तिला आपण संपवलं नाही ना, इथेच चुकलं. आता चूक सुधारायची वेळ आली. तिला कायमचं संपवायचं. कसं? आपल्याकडून पैसे घेणार तू? चला दाढीन केस काय काढले, दहशत कमी झाली ना आपली. हे विसरलास का कल्लू शेठला? विसरलास तू? पुन्हा जर आपल्याकडून पैसे मागितले ना, चहात बुडून मारीन, समजलं ना? चल भर चहा. बोला, काय नवीन काम काढलं? नवीन नाही, मागेच एक खरकट ठेवलं होतंस ना, तेच आवर ही सांगायला आली. काय? गौरीला का नाही संपवलंस तू? त्याचं काय ना मॅडम, प्रत्येक कामाचा एक दाम असतो. तुम्ही चोख दाम दिला ना की मग चोख काम करायलाही मजा येते, नाही का? आणि असंही तुम्ही जेवढा दाम दिला होतात ना, तेवढं काम केलंय मी. इतका पैसा दिला ना तुला, बंदोबस्त नाही करतायत? त्याचं काय ना, आपला धंदाला एक गंध आहे. तरी कल्याला प्रामाणिक आहे आपल्या कामात, धंद्यात खोटी करत नाही आपण. आणि असंही सांगितल्यापेक्षा जास्त काम करायला तू काय सासरवाडीला लागून गेला नाही आपल्या. गप्प बसा. त्या गौरीचं काय करायचं याचा विचार करा. शोध तिला. शोधतो. नुसतं शोधू नको, संपव. आणि तिला जर संपवलं नाहीस ना, तर तुझी सुद्धा सुपारी द्यायला मला वेळ लागणार नाही, कळलं? कल्लू, मी माझ्या स्वप्नांच्या फार जवळ आलीये. त्या गौरीमुळे माझं जर स्वप्न मोडणार असेल, तिला तर मी मोडेनच, पण त्याआधी तुला मोडेन. गौरीला संपवलंस तर अशी 1000 बंडले देईन. अजून एक, रुद्रला आणि पैठणकर फॅमिलीला कळायला नको गौरी जिवंत आहे. त्यांच्यासाठी ती आधीच मेली आणि तिच्यासाठी ती आत्ता मरेल. काय करतोस तू रुद्र? नंदी, औषध आहे, औषध. जखमा बऱ्या होतात त्याने. मॅजिक आहे, मॅजिक. रुद्र, अरे
इथे खूप दुखतं ग नंदाई, इथे खूप दुखतंय. हे औषध घेतोय पण ती जखमच भरत नाही. हे औषध नाहीये रुद्र, हे विष आहे, विष. अरे गिळून टाकेल तुला कधीतरी. रुद्र बास झालं आता, थांबव हे सगळं. मी तुला कुठेही बाहेर जायचं नाही सांगितलं होतं ना, मग कुठे गेला होतास तू? गौरीजींना भेटायला नंदाई. तुला खरं सांगू, गौरीजी माझ्या सगळ्या जखमांवरच औषध आहेत. त्या एकदा मला भेटल्या ना, याची गरज नाही लागणार मला. बाळा, गौरी जिवंत असती ना तर मी स्वतः हातापाया पडून तिला घरी परत आणली असती. तुझ्यासाठी, तिच्यासाठी, या घरासाठी. पण ते आता शक्य नाहीये बाळा. गौरी ह्या जगात नाहीये रे. गौरीजी आहेत. गौरीजी आहेत. रुद्रा खाली आहे, खाली आहे तू रुद्रा. रुद्रा पैठणकर, तुला फोडणार नाही मी. तू खाली आहे आधी. माझ्या मुलीची छेड काढतो काय तू? खाली आहे रुद्र पैठणकर. रुद्र पैठणकरला शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही कोर्टात जाऊ. अहो प्लीज तुम्ही शांत व्हा. मी आई म्हणून विनंती करते, प्लीज शांत व्हा. चौकीमध्ये तो सुटलाय, माझ्या तावडीचा सुटणार नाहीस तो. काय झालं? आम्ही कोर्टात जाऊ. खाली आधी तो. रेवती काय झालं? कोण आहे ते? नंदिनी, रुद्रचा आणखी एक गुन्हा. गुन्हा? अगं गौरी समजून चुकून यांच्या मुलीचा हात पकडला त्याने. नुसता हात नाही धरला, त्याने छेड काढली आहे माझी. विनयभंग केलाय त्याने माझा. अहो खरंच त्याने मुद्दाम नाही केलं. त्याने किनी गौरी समजून. मूर्ख समजलात काय आम्हाला? सगळं मुद्दाम करतायत. तुमचा मुलगा काय लहान आहे का चुकून छेड काढायला? हो ना, भास होतात म्हणे. बाजारात पाटला केला त्याने आमच्या मुलीचा. असे बरे भास होतात. हो नाही हो, आमचं रुद्र असं नाहीये. सगळी श्रीमंतांची मुलं सारखीच. पैशाच्या जोरावर तुम्हाला वाटतं सगळं काही होतं. मी असाल करोडपती, पण आमची मुलगी काय रस्त्यावर पडलेली नाहीये. मोठं घर आणि पोकळ वासा, पण वारा जातोय भसा भसा. संस्कार म्हणून नाही, पण आम्ही असा सोडणार नाही. कोर्टात खेचू त्याला. रुद्राच्या वतीने मी तुमची माफी मागते. प्लीज माफ करा त्याला. तो आधीच खूप भोगतोय. प्लीज त्याला आणखी त्रास नका देऊ. हे छान आहे तुमचं. म्हणजे त्याने दुसऱ्यांना त्रास दिलेला चालतो आणि त्याला त्रास नको म्हणताय. आज त्याने माझा हात धरला, उद्या कुठल्या दुसऱ्या मुलीचा हात धरला तर ते काय नाही, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पुष्पा, अरे तू तरी समजाव ना यांना. हो हो नंदाई. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी सांगतो ना तुम्हाला काय झालंय. ऍक्च्युली त्याचं गौरी नावाच्या एका मुलीवर प्रेम होतं आणि ती वारली. ती आमच्याकडे काम करत होती. वा 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 वा. म्हणजे हा मोलकरणीच्याही मागे लागला होता. आता ती गेली म्हणून काय दुसऱ्या मुलीच्या मागे लागणार? पाहिलात, याने मोलकरणीला पण सोडलं नाही. मोलकरी नाही त्या.
मोलकरी नाही आहेत, मोलकरी नाही आहेत गौरीजी. आई आई हाच आहे तो मुलगा. यानेच माझा हात धरला होता आणि हात सोडतही नव्हता. ए काय पण काय बोलते हो, तुमची मुलगी खोटं बोलते. रुद्र बाळा तू आवरसत आला ते. मी का आवरू स्वतःला? खोटं बोलते ही. मुलीला समजावा तुमच्या. ऐक तू शांत उभा राहा. खोटं बोलते ती. शांत गप्प राहायचं. इथे उभा राहा, मी बोलते त्यांच्याशी. शांत बोलते. मला कळतंय तुम्ही तुमच्या मुलीच्या काळजीने इथे आलात, पण माझ्या मुलाची अवस्था बघताय ना तुम्ही. त्याला या अवस्थेतून बाहेर काढायचा आम्ही प्रयत्न करतोय. प्लीज आम्हाला मदत करा. मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. अहो त्याला खरंच भास झाला, नाहीतर रुद्र असा मुलगा नाही हो. माझ्यावर विश्वास ठेवा. हो हे पैठणकरांचं घर कुठे आहे? हे का? धन्यवाद. बाद झालं, तुमच्या कहाण्या तुमच्याकडेच ठेवा. तुम्ही तर तुमच्या मुलाला पाठीशी घालणारच. चल ग, आपण कोर्टात जाऊयात. अहो दादा 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 प्लीज ऐका. अहो एवढ्या विनवण्या करतोय तुम्हाला. तुमचा विश्वास नाहीये ना? प्लीज 1 मिनिट थांबा. काही बोलतोय हे बघा तुम्हाला माहितीये का दादा, तुम्ही आत्ताच म्हणाल श्रीमंत घरचा मुलगा. अहो त्याने सायकल चोरली. आता तुम्हीच सांगा, तो का सायकल चोरेल? तरी चोरली. गर्दीच्या ठिकाणी जाऊन दंगा केला. अहो पोलिसांनी पकडलं त्याला. त्याची मानसिक स्थिती बिघडली म्हणून सोडलं. वेडा नाहीये मी विशेष पैठणकर. वेडा बोलताय मला तुम्ही. वेडा बोलताय मला. आरोप करते मुलगी. अरे तू विश्वास ठेव माझ्यावर. मी का आले नका? अरे रोहित तू नाही. मी आई हो त्याची. मीच माझ्या मुलाला का बदनाम करेन? नाही सांगा ना तुम्हीच. अहो भ्रमिष्ठासारखा वागायला लागलाय तो. त्या गौरीमुळे वेडा झालाय. असा मुलगा आता नॉर्मल आयुष्य नाहीच जगू शकणार आहे. तुम्ही तक्रार करून त्याचं आयुष्य आणखी कठीण करू नका. मी हात जोडते तुमच्या पुढे. मी शब्द देते तुम्हाला, यापुढे तू नाही असं वागणार. खरंच. मी काही मदत करू का तुम्हाला सुमित? हे घ्या. तुमची अवस्था मला कळतीये. माणुसकी म्हणून या वेळेला सोडतो मी तुम्हाला. पण मला एक कळत नाही, तुम्हाला हे सगळं माहित असताना तुम्ही त्या बैलाला बांधून का ठेवत नाही? का आमच्या पोरीबाळींच्या मागे लागतायत? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. यापुढे नाही असं होणार. आम्ही काळजी घेऊ. प्लीज तुम्ही हे घ्या. ठीक आहे, चल.
गौरी, हे काय होऊन बसलंय ग? तुझ्या भासांसोबत जगतोय तो. तुझे भास नाही. गौरी, तू असायला हवं होतंस माझ्या रुद्र सोबत. खरंच थँक. तुमच्यामुळे आमची अब्रू वाचली. अहो, तुमचा मुलगा डोक्याने खराब आहे म्हणून आम्ही कंप्लेंट मागे घेतली. हो, चांगलं काम केलं तुम्ही. निघात. काय अवस्था झाली आहे माझ्या रुद्राची. त्या गौरीमुळे वेडाचे झटके यायला लागले याला. अरे भास होत आहेत. आता तू सांग सुमित, मी काय करू? माझा रुद्र मला पूर्वीसारखा हवा असेल ना, तर त्याला रिहॅब मध्ये पाठवण्याशिवाय पर्यायच नाही. नाही, यांना कळायला हवं. रुद्र सरांना भास होत नाहीयेत. गौरी आहे. एक काम करा, आम्ही इथे आहोत हे कधीच त्यांना कळू देऊ नका प्लीज. म्हणून मी परत आलो. मला त्यांना बोलण्या अगोदर तुझ्याशी बोलणं जास्त योग्य वाटलं. हे बघ गौरी, मला तुझ्या भावनांचा अपमान नाही करायचा आहे, पण हे सगळं काय होतंय माझ्या आयुष्यात? सगळ्या मागच्या आठवणीपासून नव्याने आयुष्य सुरू करायचा प्रयत्न करतेय मी, पण माझा भूतकाळ सावलीसारखा माझ्या मागे येतोय. ए गौरी, हे बघ, आपण सावलीला मागे टाकू शकत नाही ना. हा गौरी, तू काहीतरी कर. काय करू मी दादू? मला त्यांचे हाल बघवत नाही आहेत रे, पण पुन्हा नव्याने तेच. तूच सांग बरं काय करू? गौरी, मला समजतंय, पण तुझा निर्णय तुलाच घ्यावा लागेल ना. आणि मला माहितीये तू जो निर्णय घेशील ना तो योग्यच असेल. हे बघ, काय करतेस गौरी? रुद्र सर नसतील तर ते घर कसं उभं राहणार? त्यांचं जाणं नंदाईंना, राजन सरांना सहन नाही होणार. खचून जातील ते. आणि रुद्र सर, नाही, मला काहीतरी करायलाच हवं. अहो, अहो, ताट तसंच. राजन भाऊजी, नंदिनी, राजन भाऊजी अजूनही जेवत नाहीये. तसे या घरात सगळे उपचार म्हणूनच जेवतायत. कुणाच्याही घशाखाली घास उतरत नाही. खरंय तुझं. रुद्रच्या काळजीनं रात्री डोळ्याला डोळा लागत नाही.
काळ औषध आहे असं म्हणतात. काळाच्या ओघात दुःख वाहून जातं असं म्हणतात. पण मग रुद्रच्याच बाबतीत असं का होत नाहीये? का त्याची जखम बरी होण्याऐवजी जास्त चिघळत चाललीये? कधी कधी मनात येतं रुद्रचं वेळ वाढतच गेलं तर? तो बराच नाही झाला तर? असं नको बोलूस रेवती. अगं परमेश्वर बघत असतो. तो असा अन्याय नाही होऊ देणार रुद्रवर. देवाचं काय घेऊन बसलीस? दगडाचा देव येतो नंदिनी. तो कुठे काय करतो? वीरेन गेला तेव्हाही तो होताच. काय केलं ग त्याने? आणि आता रुद्र? अगं वेडा झालाय तो. त्याचं वेळ दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चाललंय. अगं बराच होत नाही येतो. राजन भाऊजी गप्प असतात. काय करायचं आपण? अशाने संपवून घेईल तो स्वतःला.